हाय फ्रेंड्स, मी वर्षात आज आपण साबुदाण्यापासून मस्त असे हे उपासाचे पापड पाहणार आहोत. पांढरे शुभ्र आणि चौपट फुलणारे. आणि तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाले आहे. एक वाटी साबुदाण्यापासून एक पण पापड तुटणार नाही तुमचा, मला गॅरंटी देऊन सांगते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला हे प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. तर रात्रभर मी एक वाटी हा साबुदाणा भिजू घालून ठेवला आहे. छान असा भिजला आहे. थोडासा हाताने असं दाबून बघते. एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं मी. त्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा टाकायचा आहे. तर जास्त नाही, थोडा थोडा टाकू, म्हणजे जास्त बारीक असं झाला पाहिजे. आता साबुदाणा दिला आहे थोडा टाकून. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकते. आता याचं झाकण लावून ज्याने आपल्याला हे मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे. आता हा मिक्सरमधून फिरून घेतला मी, एकदम बारीक करून घेतला. हे बघा. आता एका भांड्यामध्ये काढून घेते. पाणीचा वापर थोडा थोडाच करायचा, जेवढा आपला साबुदाणा मिक्सरमधून निघीन तेवढा. जास्त पातळ केले की मग जास्त बारीक होत नाही. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडासा टाकते. थोडंसं पाणी. आता असंच आपल्याला थोडा थोडा साबुदाणा घेऊन आणि थोडं थोडं पाणी टाकून हा पूर्ण साबुदाणा मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचा आहे. आता सर्व साबुदाणा बारीक असा मिक्सरमधून काढून घेतला मी. आता एका भांड्यामध्ये हा काढून घेते. या आता हे थोडंसं मिश्रण भांड्याला लागलाय, तर त्यात थोडंसं पाणी टाकून छानी परत याच्यामध्ये टाकून देते आणि हे मिक्स करून घेते. असं थोडंसं पातळ करून घ्यायचं, नाही तर त्याच्या गाठा जमल्या नाही पाहिजे जास्त. आता गॅस ऑन केली मी. गॅसवरती पातेलं ठेवलं. त्यामध्ये आपल्याला 3 नाही तर 4 ग्लास पाणी घालायचं आहे. तर मी 4 ग्लास टाकते. एक वाटी साबुदाण्याला. ग्लासची जी साईज आहे एवढी काही मोठी नाही आहे. आता पाणी गरम झालं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. तर तुम्ही उपासाचं मीठ घेऊ शकता, साधं मीठ खात नसाल तर. आता पाणी गरम झालं आहे चांगलं. गॅस कम करून घेतली मी, उकळ आली होती. आता याच्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे. ते 1 चम्मच घ्यायचं आणि थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं. नाही तर पूर्ण मिश्रण टाकत राहिले आणि चम्मच नाही घातला तर त्याच्या गाठा जमून जातील. तर कंटिन्यू असं हलवत राहायचं आणि थोडं थोडं मिश्रण टाकायचं. रव्याचे पापड तुम्हाला बनवायचं असेल तर रव्याच्या पापडचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. रव्याचे पापड सरासर कोणी बनवत नाही, तुटता तुकडे पडता. पण तो व्हिडिओ बघा, तुमचा एक पण पापड तुटणार नाही. खूप छान असे हे रव्याचे पापड बनवले आहे मी. माझा एक पण नाही पापड तुटला होता. आता हे थोडं थोडं मिश्रण टाकून आणि कंटिन्यू मी चम्मचनं हलवत आहे. तर यामध्ये बघू शकता तुम्ही काहीच गाठा वगैरे दिसत नाही आहे. गॅस एकदम कम करून घ्यायची मिश्रण टाकायच्या वेळेस. आता सर्व मिश्रण दिलं आहे टाकून आणि कंटिन्यू फिरवत आहे. गॅस कमच ठेवायची. साबुदाण्याचं मिश्रण छान असं शिजलं की पापड मंदामध्ये भेग पडत नाही, तुटत नाही. नाही तर मिश्रण नाही शिजलं की मंदामध्ये पापडामध्ये अशी रेष पडून जाते. तसं होणार नाही. जे मिश्रण आहे छान असं शिजू द्यायचं आणि कंटिन्यू चम्मच हलवत राहायचा पातेल्याच्या तळ्यापर्यंत. कारण की खाली साबुदाणा चिटकला की असे काळे काळे डाग येऊन जाता वरती चम्मचला लागून छानी. आता हे मिश्रण थोडा वेळ कंटिन्यू हलवत राहिले मी कमी गॅसवरती. तर थोडं घट्ट झालं आहे बघू शकता. आणखी आपल्याला थोडा वेळ असं शिजाळून घ्यायचं आहे. ते बघा. आता कसं याचा कलर जो आहे एकदम असा पाण्यासारखा दिसत आहे. पहिले कसं एकदम पांढरं शुभ्र दिसत होतं. पण आपण हे कंटिन्यू गॅस कम करून घ्यायची, नाही तर चम्मचले पातेल्याचं जे खालते बुडातलं आहे ते लागून जातं आणि त्याचे जे काळं काळं होऊन जाते ते वरती येऊन जाते. तर थोडंसं लक्ष ठेवायचं. गॅस एकदम कम करायची आणि इथंच बरोबर कंटिन्यू असं फिरवत राहायचं. आता थोड्या वेळानंतर जे मिश्रण जे आहे ते आटून पण गेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे पापडाचं हे मस्त असं शिजलं आहे. तर यामध्ये तुम्हाला बारीक बारीक अशा गाठा दिसत असतील. हे बघा. तरी पण मी इथं उभं होती आणि कंटिन्यू चम्मचने मी हलवत राहिली. गॅस मी कम करून घेतली. आता हे मिश्रण एकदम झालं आहे पापड बनवण्यासाठी. आता मी पातेलं खाली उतरून घेतलं आणि हे गरमागरमच मिश्रण मला हे टाकून घ्यायचं आहे. थंड झाले की आणखी घट्ट होते आणि पापड जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित टाकल्या जात नाही. तर हे लगेच आपल्याला गरमागरमच टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हे थोडंसं पातळ दिसत असेल आणि पापड जे आहेत
जे साबुदाण्याचे असे आपण मिक्सरमधून काढतो, तर ते जे मिश्रण आहे त्याचे जे पापड आहे ते एकदम पातळच होतात. तुम्ही थोडेसे जाडसर पण ठेवले पण ते वाळले की पातळच होऊन जातात. तुम्हाला असंच खायसाठी बनवायचं असेल तर तुम्ही नाही पण पापड खारा टाकला तरी पण हे पापड या साईजचे बनवले आणि मस्त असे हे मोठे मोठे होऊन जातात बिना पापड खाराचे बी. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट वगैरे टाकू शकता. आता हे उपासाच्या तर मी यामध्ये काहीच नाही टाकलं, फक्त मीठ टाकलं चवीपुरतं. आणि तुम्ही साधं मीठ खात नसाल तर तुम्ही आपलं उपासाचं मीठ टाकू शकता. आता हे बघू शकता याची साईज एवढी काही मोठी नाही आहे, पण हे तळले की एकदम चौपट फुलून जातील, एकदम मोठी मोठी साईज होईल याची. आता हे घरामध्येच वाळू घालण्यासाठी ठेवले मी, कारण की बाहेर खूप हवा आहे आणि धूळ वगैरे बसते आणि हे मिश्रण वला आहे त्याच्यावर पूर्ण धूळ बसेल, तर म्हणून मी घरामध्येच वाळू घालते. हे इथले पातळात ना की घरामध्ये वाळून जातील. नंतर मी हे काढून शानी एक दिवस उन्हामध्ये याला पूर्ण पापडायला वाव घालीन. आता असे सर्व टाकून घेते मी. झाले आहे सर्व पापड बनवणं. मस्त असे हे पापड दिले आहे मी सर्व आतून शानी. ते एवढे झाले आहे एका वाटीपासून. आता दुसऱ्या दिवशी हे असे वाळले आहेत हे बघा. तर मी हे आता उन्हात घेऊन आले बाहेर. थोडंफार ऊन येते माझ्या गॅलरीमध्ये, ते इथं वाळू घालते. ते पूर्ण चिपकले आहे याला. आणि बघू शकता एक पण नाही पापड तुटला आहे. आता चला एक काढून दाखवते तुम्हाला. तर हा काढून घेतला एक पापड. असेच सर्व पापड आपल्याला हे हलक्या हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे, कारण की पापड खूप पातळात तुटू शकतात. जास्तच वाढले की तुकडे पडून जातात. तर हे एवढे वाढले नाही आहे. हे पहिले काढून घेते आणि मग एक दिवस मी कडकडी उन्हामध्ये यांना सराईला वाव घालीन. तर आता हे सर्व असे काढून घेते मी. हे सर्व पापड आता काढून घेतले आहे आणि मस्त असे कागदासारखे आणि पांढरे फटक मस्त असे हे पापड हे बघा किती पांढरे झाले आहेत. आता आपण चला यातले थोडेसे तुम्हाला तळून दाखवते. आणि यामधून माझे बोटं पण दिसत आहे, इथले पातळ झाले आहे ते. तर तेल गरम करायसाठी ठेवलं मी. तेल मस्त गरम झाले की एक छोटासा असा तुकडा टाकून बघायचा. आता जो तुकडा आहे तो वर येऊन गेला. आता तो वर येऊन गेला आहे म्हणजे आपलं तेल मस्त गरम झालं. झाऱ्याने काढून घेते. चला तर आता थोडेसे पापड तुम्हाला तळून दाखवते. तर तेलामध्ये पापड टाकला आहे मी, असं झाऱ्याने प्रेस करून घेते. आणि बघा किती पांढरं शुभ्र दिसत आहे आणि फुगला बी आहे चांगला. लगेच काढून घेते. ते याला वळ्या जे पडले आहेत ते मी त्या फ्लॅचवर टाकले ते वाळू घालण्यासाठी, म्हणून त्याच्या थोड्याशा अशा वळ्या पडून जातात. पापडायला टाकल्यानंतर तो जमा होऊन जाते. प्लेटमध्ये काढून घेते. आता परत दुसरा पापड टाकते आणि झाऱ्याने असं प्रेस करून घ्यायचं. आणि एकदम मस्त असे पांढरे शुभ्र झाले आहे. काढून घेते हवी. ते झाऱ्याने थोडेसे असे खोल होत होते वाटीसारखे, तर तो झारा बदलून घेतला मी आणि दुसरा झारा घेतला आता. आणि असं प्रेस करून घेते आणि मस्त अशी हे मोठी साईज येऊन जाते. आणि तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र झाले आहे. असे थोडेफार पापड तळून घेते आता. पातळ पापड राहतात, पापड टाकलास की झाऱ्याने असं प्रेस करून घ्यायचं. लगेच तळल्या आता आणि तेल चांगलंच तपलं आहे. हे बघा किती पातळ झालं आहे. असेच मी थोडेफार पापड यामधले तळून घेते आता. तर झाले आहेत पापड तळणं. मस्त असे हे पापड तळून घेतले आहे मी. एवढेच थोडेफार तळले, जास्त नाही तळले. तर नक्की हे पापड उपासाचे बनवा. वर्ष 2 वर्ष टिकता आणि चौपट फुलणारे कुरकुरीत खायला बी टेस्टी लागतात. तर तुम्हाला आजचा हा पापडाचा माझा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.